मागील भागात तिला रडताना बघून त्याला खूप वाईट वाटत होते. स्वतःचा रागही येत होता. त्याने तिला पटकन मिठीत घेतले आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत, "सॉरी काव्या, मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागतो. राग आला की माझे मलाच कळत नाही." तो तिला मिठीतून बाजूला करत तिच्या गालावरचे अश्रू पुसतो आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. "सॉरी काव्या, मी खूप त्रास देतो ना तुला?" "नाही अहो." एवढा त्रास होऊनही ती त्याला नाही म्हणत होती. तोच पुन्हा रोशनीचा आवाज येतो, "काव्या वहिनी, लवकर बाहेर ये. आम्ही सगळे वाट पाहतोय." काव्या भानावर येत, "हो, आलेच." आणि सिद्धार्थकडे पाहत हसत ती किचनमध्ये निघून गेली. ती जाताच सिद्धार्थने पण हसतच त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि बाहेर निघून गेला. आता पुढे. काव्या पण स्नॅक्स घेऊन बाहेर आली. तिची नजर आताही सिद्धार्थला शोधत होती. सिद्धार्थ कुणाशी तरी बोलण्यात गुंग होता, पण बोलत असताना त्याचे लक्ष काव्याकडे जाते आणि त्यांची नजरानजर होते. काव्या लाजून दुसरीकडे पाहते, तर सिद्धार्थ गालातल्या गालात हसत असतो. ती एकटी आहे बघून तो समोरच्याला "एक्स्क्यूज मी" बोलतो. काव्या लाजत तिच्या ओढणीसोबत खेळत असते. सिद्धार्थ आजूबाजूला पाहतो तर सगळे रंग खेळण्यात गुंग असतात. तो हळूच काव्याच्या जवळ जातो. तिचा हात पकडून तिला बाजूला घेऊन येतो. काव्या तर गोंधळून, "अहो, काय करताय? कोणी पाहिले तर?" "पाहिले तर पाहू दे. आणि तू माझी बायको आहे, माहिती आहे ते सगळ्यांना." काव्या तर लाजून लाल झाली होती. सिद्धार्थ बाऊलमधून रेड कलर घेतो आणि तिच्या भांगेत भरतो. काव्या डोळे बंद करून घेते. त्यानंतर तिच्या दोन्ही गालावर कलर लावतो. काव्या डोळे उघडते तर सिद्धार्थ स्माईल करत तिच्याकडे पाहत असतो. "बायको, मला कलर नाही लावणार?" काव्या हसत हो म्हणून मान हलवते आणि हळूच टाका उंच करत त्याच्या गालावर तिचा गाल रब करत त्याच्या दोन्ही गालावर कलर लावते. सिद्धार्थ तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. आता दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहण्यात हरवलेले असतात. दोघांच्या डोळ्यात एकमेकांच्या प्रती खूप प्रेम दिसत होते, पण अजून ओठांवर येत नव्हते. एकमेकांमध्ये पाहण्यात एवढे गुंग होते की आजूबाजूंचा त्यांना विसर पडला होता. तसे याआधी ते दोघं खूप वेळा जवळ आले होते, पण आजची फिलिंग काहीतरी वेगळीच होती. सिद्धार्थने हळूच तिच्या कपाळावर किस केले आणि आता त्याची नजर तिच्या लाल चुटूक ओठांकडे गेली. तो तिच्या ओठांवरून अंगठा फिरवतो. त्याने काव्याच्या शरीरात काटा येतो. काव्या लाजून त्याला धक्का देऊन जाणार की सिद्धार्थ तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. "बायको, अजून तर फक्त गालाला रंग लावला आहेस, अजून पूर्ण अंगाला रंग लावायचा आहे." त्याच्या बोलण्याने काव्याच्या अंगात गोड शिरशीर येते. सिद्धार्थ पुन्हा रंग घेऊन तिच्या दोन्ही हाताला रंग लावतो. त्याच्या स्पर्शाने काव्याच्या अंगावर शहारे येत होते. आज तिला पण त्याचा स्पर्श हवा हवासा वाटत होता. पण आपण बाहेर आहोत याची जाणीव सिद्धार्थला होताच सिद्धार्थने काव्याला उचलून घेतले. असे अचानक उचलून घेतल्यामुळे ती गोंधळली. "अहो, काय करताय? माझ्या बायकोला उचलून आत घेऊन जातोय." "अहो, पण का? सगळे बाहेर रंग उधळत आहे ना, पण मला माझ्या बायकोसोबत घरात रंग उधळायचा आहे." काव्या लाजून "अहो" म्हणते. तो तिला घेऊन त्याच्या रूममध्ये येतो, पण खाली न उतरवता गॅलरीमध्ये घेऊन जातो. तिथे त्याने आधीच एका टेबलवर खूप सारे कलर बाऊलमध्ये काढून ठेवलेले होते. तो काव्याला खाली उतरवतो. काव्या तर पाहतच राहते. हे सगळं सिद्धार्थने कधी केले तिला कळतच नाही. आता सिद्धार्थ एक एक कलर घेऊन काव्याला लावत असतो. कधी तिच्या गालावर, तर कधी तिच्या हातांना, तर कधी तिच्या मानेला. आणि काव्या तर त्याच्या स्पर्शात पूर्णपणे विरघळून गेली होती. त्याचा स्पर्श तिला वेडावत होता. सिद्धार्थने तिला मागून मिठी मारली आणि तिच्या मानेजवळ त्याचे ओठ फिरवायला सुरुवात केली. त्याच्या स्पर्शाने काव्याचे हार्टबीट्स खूप फास्ट झाले होते. लाजून ती सिद्धार्थच्या मिठीत गेली. चेहरा त्याच्या शर्टमध्ये लपवला. त्याच्याकडे पाहायची पण हिंमत तिची होत नव्हती. "बायको, मी अजून काही केले नाही, तरी एवढी लाजते." "जेव्हा करेल तेव्हा." त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला.
सिद्धार्थने तिच्या हातावर पण ओठ टेकवले. तशी काव्याने तिची नजर खाली घेतली. ती लाजून खाली पाहत होती तर सिद्धार्थ मिश्किलपणे हसत तिच्याकडे पाहत होता. अहो तुम्ही पण ना, त्याच्या चेसवर चेहरा घुसळत ती बोलते. तो पण मिठी घट्ट करत. मी पण काय बायको, मुद्दाम तिला विचारतो. तो हळूच तिला मिठीतून बाजूला करत तिच्या कपाळावर त्याचे कपाळ टेकवतो. दोघेही एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते. काव्या लाजून पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. सिद्धार्थ पण प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. सिद्धार्थने तिला उचलून घेतले आणि सोफ्यावर तिला मांडीवर घेऊन बसला. तिच्या डोळ्यात पाहत, बायको, याआधी मी तुला खूप त्रास दिला. तुला सोडून जायचा विचार केला. तुला खूप काही बोललो, तुझ्यावर रागवलो. पण तेव्हा मला तुझ्याबद्दल खरं काय ते माहिती नव्हते. पण आता तुझ्याबद्दल मला सगळं काही माहिती आहे. मला माहिती आहे मी तुला जो त्रास दिला त्याला सॉरी हा शब्द पुरेसा नाही आहे. पण आज मी तुझी मनापासून माफी मागतो. मी तुला जो काही त्रास दिला आहे त्यासाठी खूप खूप सॉरी बायको. खरं तर तुझ्याबद्दल मला काही गोष्टी समजल्या होत्या. त्यात तुझी अजिबात चूक नव्हती. पण मी त्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्यामुळे आपल्या दोघांना त्रास झाला. मला तुला माझ्याजवळ ठेवायचे होते. पण ज्या गोष्टी मला समजल्या होत्या त्यामुळे मी तुला इथे इंडियामध्ये सोडून बाहेर जायचा विचार करत होतो. म्हणून तुझ्याकडून पेपर पण साईन करून घेतले होते. पण त्या दिवशी मला निकिताने सगळं काही तुझ्याबद्दल सांगितले. त्यात तुझी काही चूक नव्हती. तेव्हा माझे सगळे गैरसमज दूर झाले. खरं तर मी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. पण तिथेच मी चुकलो आणि दुसऱ्यांवर विश्वास ठेवून तुझ्याशी खूप वाईट वागलो. मी तुझ्याशी वाईट वागूनही खूप मोठी चूक केली आहे बायको आणि त्यासाठी तू मला जी शिक्षा देशील ती शिक्षा मला मान्य असेल. सिद्धार्थ बोलत होता आणि काव्या त्याच्याकडे पाहत होती. बायको, आपले लग्न व्हायच्या आधी मला एक व्हिडिओ पाठवला होता. तो व्हिडिओ तुझा होता. तो बघूनच मी गैरसमज केला होता. त्या व्हिडिओमुळे मी तुझ्याशी बोलत नव्हतो. जेव्हा तुझ्यावर राग काढायचा तेव्हा राग काढत होतो. मी तुझ्याशी ज्या पद्धतीने वागत होतो त्याबद्दल आई, माई, आजी मला समजावत होत्या. पण मी त्यांचे ऐकत नव्हतो. पण मला जेव्हा निकिताने फोन करून भेटायला बोलवले तेव्हा मला तुझ्याबद्दल सगळं काही कळले. निकिता नाव ऐकताच काव्या गोंधळते. तुम्ही निकिताला कसे ओळखतात? सिद्धार्थने निकिताबद्दल काव्याला सगळं काही सांगितले. निकिताबद्दल ऐकून तिला खूप वाईट वाटले. अहो, निकिता माझ्याशी कशीही वागली तरी माझी बहीण आहे ती, काव्या रडत बोलते. सिद्धार्थने निकिताबद्दल सगळं काही सांगितल्यानंतर काव्याचे डोळे पाणावले. लहानच्या मोठ्या सोबतच झाल्या होत्या त्या. सिद्धार्थ तिचे अश्रू पुसत, काव्या रडू नकोस. निकिता आणि तिची आजी आपल्या फ्लॅटमध्ये आहेत. विद्यासागर आहेत तिथे. त्यांना काय हवं नको ते बघायला. अहो, पण तो मनोज निकितासोबत असे कसे वागू शकतो? काव्या, तू जास्त विचार करू नकोस. मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. सगळं काही ठीक करेल मी. अहो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. निकिता कशीही असली तरी माझी बहीण आहे ती. ती जे काही वागली त्याची शिक्षा तिला मिळाली. पण मी देवाकडे एवढीच प्रार्थना करेल निकिताच्या बाबतीत सगळं काही ठीक होऊ दे. आताही काव्या निकिताचा विचार करतेय हे बघून सिद्धार्थ तिच्यावर खूप प्रेम आले. खरंच माझी लहान बायको लहानच आहे, सिद्धार्थ मनातच बोलतो आणि तिला जवळ ओढून मिठीत घेतो. तिच्या केसांवर किस करत पुन्हा सॉरी बोलतो. काव्या, आतापर्यंत जे झाले ते विसरता येणार नाही. पण इथून पुढे मागच्या कोणत्याच गोष्टी आठवायचा नाही. कारण इथून पुढे मी तुझ्यावर खूप प्रेम करणार आहे. तुला प्रेमाने जपणार आहे. काव्या, माझा श्वास आहेस तू. माझ्या जगण्याची दिशा आहेस तू. माझं सगळं काही तू आहेस. काव्या, आज सिद्धार्थ त्याच्या मनातील सगळ्या भावना काव्याला सांगत होता. आय लव्ह यू काव्या. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. त्याची मिठी घट्ट करत तो बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून काव्याला खूप आनंद झाला. मिठीतून बाजूला होत त्याचा चेहरा ओंजळीत पकडून त्याच्या डोळ्यात खूप प्रेमाने ती पाहत होती. आज त्याच्या डोळ्यात तिच्यावर असणारे प्रेम तिला दिसत होते. सिद्धार्थ पुन्हा सॉरी बोलणार
की काव्य त्याच्या ओठांवर ओठ टेकवत त्याला किस करू लागते. तिने आज स्वतः त्याला किस केल्यामुळे सिद्धार्थला खूप आनंद होतो. तो पण हळूहळू तिला किस करत असतो. आता दोघं पॅशनेटली एकमेकांना किस करत असतात. श्वास घ्यायला त्रास होत होता तरी ते एकमेकांना किस करत होते. किस करत एकमेकांच्या स्पर्शाने ते जणू सांगत होते, मी फक्त तुझाच आहे आणि तू फक्त माझीच आहे. काव्याला त्रास होत होता तसा सिद्धार्थ तिला बाजूला करतो. काव्या जोरजोराने श्वास घेत होती. सिद्धार्थ तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. काव्याने लाजून तिची नजर दुसरीकडे वळवली. पण आज सिद्धार्थचे किस करून पोट भरणार नव्हते. तो मिश्किलपणे हसत तिला उचलून घेतो. अहो, काय करताय? बायको, अजून मी काही केलेच नाहीये. बोलत बोलत सिद्धार्थ तिला रूममध्ये घेऊन येतो. बेडवर खाली झोपवतो आणि तो तिच्या अंगावर झोपतो. काव्या तर लाजून डोळे बंद करून घेते. सिद्धार्थ हसतच तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो. त्यानंतर तिच्या बंद डोळ्यांवर हळूच खाली येत तिच्या दोन्ही गालांवर ओठ फिरवत मानेजवळ येतो. मानेवरून प्रेमाने ओठ फिरवत असतो. त्याच्या स्पर्शाने काव्याच्या अंगावर शहारे येत होते. त्याने तिच्या अंगावरचा दुपट्टा काढून बाजूला फेकला. हळूच पाठीखाली हात घालून तिच्या ड्रेसची चेन ओपन केली. तिचा ड्रेस तिच्या अंगापासून वेगळा केला. काव्याची वर खाली होणारी छाती बघून सिद्धार्थ अजूनच प्रेम येत होते. हळूहळू त्याचे ओठ तिच्या ब्रेस्टवर फिरू लागले आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने काव्याच्या तोंडून उसासे बाहेर पडू लागले. हळूहळू सिद्धार्थने काव्याचे आणि त्याचे कपडे अंगापासून वेगळे केले. त्याचे ओठ तिच्या ओरोजांवर फिरत होते आणि काव्याचे हात कधी त्याच्या पाठीवरून तर कधी डोक्यावरून फिरत होते. त्याचा स्पर्श तिला वेडावत होता. पण सिद्धार्थ आज पुढे जाणार नव्हता. त्याने आधी केलेल्या चुका आता त्याला करायच्या नव्हत्या. तिच्या मनाविरुद्ध तो काहीही करणार नव्हता. स्वतःला थांबवत तो बाजूला झाला. तो बाजूला होताच काव्याला पण लाजून त्याच्या मिठीत गेली. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत, अहो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? सांग. ते आपले लग्न झाले तेव्हापासून मी तुम्हाला पती म्हणून स्वीकार केला होता आणि तेव्हापासूनच मी फक्त तुमचा विचार केला. खूप प्रेम करते मी तुमच्यावर. तुम्हाला सोडून मी कधीच दुसऱ्या कुणाचा विचार केला नाही आणि करणारही नाही. ती असं बोलताच सिद्धार्थ अजूनच तिला घट्ट मिठीत घेतो. आज मी खूप हॅपी आहे बायको. तू अशीच माझ्यासोबत राहा. मला दुसरे काहीही नको. आय लव्ह यू बायको. आय लव्ह यू टू. अहो, दोघं एकमेकांच्या मिठीत प्रेम व्यक्त करत होते. आज दोघांनीही त्यांचे प्रेम व्यक्त केले होते. दोघांमधील सगळे गैरसमजही दूर झाले होते. एकमेकांशिवाय त्यांना दुसरे काहीही नको होते. हवी होती ती फक्त एकमेकांची साथ. इकडे खाली सगळे रंग खेळण्यात गुंग असल्यामुळे काव्या सिद्धार्थची इथे नाही आहे कोणाच्या लक्षात आले नव्हते. सगळे आपापल्या मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करत होते. इकडे काव्या अजून पण सिद्धार्थच्या मिठीत होती. सिद्धार्थ तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला गुदगुल्या करत होता. अहो, काय करताय? माझ्या बायकोचा लाड करतोय. तो मिश्किलपणे हसत बोलतो. तोच अचानक तिला बाकी सगळ्यांची आठवण येते आणि त्याच गडबडीत ती उठून बसते. तिच्या लक्षात येताच ब्लँकेट अंगावर घेते. सिद्धार्थ हसत, बायको, किती लाजणार आहेस? नवराच आहे ना. काव्या पुन्हा लाजून अहो म्हणते. बरं जाऊन फ्रेश हो. काव्या अंगाला ब्लँकेटने कव्हर करते आणि फ्रेश व्हायला जाते. ती जाताच सिद्धार्थ हसत नाही म्हणून मान हलवतो. ती आत जाताच सिद्धार्थला महत्त्वाचा कॉल आला तर तो स्टडी रूममध्ये जाऊन बोलत होता. इकडे काव्या फ्रेश होऊन बाहेर आली. आत जाताना कपडे बाहेरच विसरली होती. ती बाथरोब घालून बाहेर आली. रूममध्ये नजर फिरवली तर सिद्धार्थ नव्हता. तिने तिचे आवरले आणि खाली निघून गेली. घरातील बाकी सगळे पण फ्रेश होऊन हॉलमध्ये बसून चहाचा आस्वाद घेत होते. सगळ्यांना असे बसलेले बघून काव्या विचार करत असते, खाली जाऊ की नको म्हणून. कारण जवळजवळ ते दोघे 4 ते 5 तास त्यांच्या बेडरूममध्ये होते. काय वाटतं, घरातील सगळे काव्याला विचारतील का?
4 ते 5 तास तू कुठे आणि सिद्धार्थ कुठे होता म्हणून बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आठवणीने तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.